हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल सुप्रिया शिंदे व्लॉग्स. तर आज मी तुम्हाला एक ग्लोईंग त्वचेचं किंवा एक ग्लोईंग स्किनचं रहस्य सांगणार आहे. तर बघा, तर आज आपण करणार आहेत बीटरूट किंवा बीटपासून फेशियल. तर त्वचा ग्लोईंग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आतून स्वस्त राहणं. तर पाणी भरपूर पीत जा, तर स्किन तशी चमकते. पण आता इथं वरतून आपण काय करणार आहेत, एक कच्चं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात ग्लिसरीन मी टाकून घेतलेलं आहे. कच्चं दूध नसेल तर तुम्ही उकळलेलं दूध 2 चमचे घेऊ शकता. बघा किती स्किन माझी ड्राय झालेली आहे. तर आता हे ग्लिसरीन आणि दुधाचं जे मिश्रण बनवलं आपण, ते मी त्वचेवरती ॲज अ क्लिन्झिंग म्हणून मी यूज करणार आहे. तर व्यवस्थित सगळीकडे मी हे लावून घेत आहे. चेहऱ्याला व्यवस्थित क्लिन्झिंग करून घेत आहे, कारण दूध आणि ग्लिसरीन याच्याने आपली फेसची जी त्वचा असते ती एकदम सॉफ्ट होते. ह्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर पार्टिकल्स आहेत, जे की घटक आहेत थोडक्यात, की ज्याच्याने आपली त्वचा खूप सॉफ्ट होते. तसंच समोरच्या गळ्याला सुद्धा मी लावून घेतलेली आहे. गळासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, नाहीतर फेसची त्वचा आणि गळ्याची त्वचा वेगळी दिसते. तर बघू शकता तुम्ही किती डार्क झाला आहे कॉटन, कारण माझ्या स्किनवर तेवढं धूळ वगैरे होती. तर एका कॉटननं परत मी पूर्ण स्किन पुसून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सारं घाण निघालेलं आहे, किती डर्ट निघालेलं आहे. आपल्या डोळ्याने दिसत नाही, पण आपल्या चेहऱ्यावर भरपूर असं डर्ट जमा होतं, घाण जमा होते. व्यवस्थित चेहरा पुसून घ्यायचा आहे, बघू शकता. आणि आता बघा, एकदम सॉफ्ट त्वचा वाटत होती मला. एकदम असं वाटत होतं की कुठलं तरी मॉइश्चरायझर लावले. तरी पण बघा, माझी हाताची त्वचा आणि चेहऱ्याची त्वचा किती डिफरन्स वाटतोय, किती वेगळं दिसते. तर आता पुढची जी स्टेप आहे ते घ्यायचं आहे बेसन पीठ. हो, नुसतं बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बेसन पीठ आपण स्क्रबर म्हणता येत नाही, पण एक जेंटली चेहऱ्यावर लावून थोड्याशा प्रमाणामध्ये रफ करणार आहे. तुमचा जो टी झोन एरिया असतो किंवा ब्लॅक हेड्स वगैरे असतात, किंवा कोणाला असे कपाळावरती किंवा गालावरती सुद्धा असे छोटे मोठे ब्लॅक हेड्स येतात. फक्त हाताने, हलक्या हाताने, एकदम नॉर्मली हाताने आपण स्क्रबिंग करून घेणार आहे. तर बेसनचे एवढे छान गुणधर्म आहेत ज्याच्याने आपली डार्क स्किन किंवा जी कोरडी त्वचा ती सगळी निघते. तर आणि एकदम चेहरा जो आपला फेस असतो तो पण एकदम सॉफ्ट होतं. आणि पूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये मी फक्त 1 मग पाण्याचा उपयोग केलेला आहे. आणि आता बघा, कॉटनला किती सारं घाण लागलेलं आहे. आणि माझ्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला माझ्या फेसवरती फरक जाणवत असेल. हात तरी पण माझे वाईट दिसत आहेत, अजून चेहऱ्यावर एवढी डट जमा झालेली आहे. तर उन्हाळा असल्यामुळे ही गोष्ट होणं साहजिक आहे. तर आता इथं बीटरूट घेतलेलं आहे, बीट खिसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं ग्लिसरीन आणि बेसन पीठ टाकून घेते. जर तुम्हाला खूपच ड्राय वाटत असेल हे फेस पॅक, तर ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊ शकता तुम्ही. बनवलेलं पॅक चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघा किती छान एकदम पिंकिश कलर येतो बघा. तर व्यवस्थित सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. बीटरूटनं चेहऱ्याला खूप सारे फायदे होतात, फेसला खूप सारे फायदे होतात. एक तर आपल्याला एक पिंकिश लुक पण येतो, त्वचा एकदम मऊ होते, सॉफ्ट होते, मृत त्वचा चेहऱ्यावरची निघून जाते, डोळ्यांखालचा जो काळेपणा झालेला असतो तो निघून जातो, चेहरा उजळायला मदत होते. आणि आता तर बीटचं सीझनच आहे, भरपूर सारे बीट बाजारात आलेले आहेत. तर मी इकडं डोळ्यांवरती पण लावून घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर लावायचं असेल तर लावू शकता. पण जरा एक प्रकारचा गारवा माझ्या डोळ्यांना मिळतो बीटनं, त्याच्यामुळं मी लावलेली आहे. आणि उरलेलं जे पेस्ट आहे मी माझ्या पूर्ण हातांना किंवा हँड्सला लावून घेणार आहे, कारण त्याची बिन त्वचा माझी थोडीशी ब्लॅक झालती. तर वेस्ट घालण्यापेक्षा आपण त्याचा यूज असा करू शकतो. तर आता पूर्ण हातांना आणि चेहऱ्याला मी चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता ड्राय झालेलं आहे हे माझं लावलेलं जे आपण फेस पॅक बीटरूटचं बनवलेलं आहे. तर बघू शकता रिझल्ट. जसं वरतून आपण काळजी घेतो चेहऱ्याची, तशी आपण पोटातून सुद्धा, म्हणजे पाणी जास्त पिणं
तेलकट कमी खाणं किंवा ऑइली स्किन असेल तर तेलकट न खाणं, अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस पाण्याचा पुरवठा जास्त पोटात असेल तर त्वचा पण आपल्यापण ग्लोईंग व्हायला लागेल. तर बघा ऑलमोस्ट म्हणता येईल पूर्ण माझी हाताची आणि माझी त्वचा पूर्ण फेसची सारखी दिसते. ब्लॅकहेड रिमूव्ह झालेले आहेत. डार्क सर्कल जे झालते ते थोडेसे कमी वाटत आहेत. ऑब्वियसली डार्क सर्कल कमी होण्यासाठी झोप महत्त्वाची असते. आपल्याला जेवढी 8 घंटे झोप म्हणतात तेवढी असणं गरजेचं आहे. आणि हे डी टॅन पॅक आहे, हे ऑप्शनल आहे. याच्याऐवजी तुम्ही तुमचं आवडतं कोणतंही फेस पॅक लावू शकता चेहऱ्याला. तर हे मी डार्कनेस कमी होण्यासाठी मी लावलेलं आहे, एक ऑप्शनल म्हणून लावलेलं आहे. आणि बघा आता फेस मी वॉश करून आलेली आहे. बघा कसा रिझल्ट आहे. तर हे आहे माझं फायनल लुक. किती बघा त्वचा माझी एकदम ग्लोईंग दिसते, एकदम फ्रेश वाटते. तर साध्या बीटरूटना आपण आपल्या चेहऱ्याचं फेशियल केलेलं आहे. तर खाली कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय. अजून एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू.